बातमी वडाळ्यामधून आहे। वडाळ्यामधून रामनवमीच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये वडाळ्यामध्ये रॅली सुरू झालेली आहे। रामनवमीच्या दिवशी रॅलीला परवानगी न दिल्याने वाद झालेला होता। आज दुपारपासूनच वडाळ्यामध्ये रॅली काढण्यासाठी विहिंपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले होते, मात्र या रॅलीला परवानगी देण्यात आलेली नव्हती। त्याच्यामुळे पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुद्धा निर्माण झालेला होता। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला होता। मोठं वादंग निर्माण झाल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 तासाच्या नंतर पोलिसांकडून परवानगी मिळालेली आहे आणि आता ही रॅली सुरू झाली आहे। परवानगी या भूमीवर जय जयकार करण्यासाठी, जय सियाराम म्हणण्यासाठी, हनुमानजींचा जय जयकार करण्यासाठी, अरे देश आमचा, वतन आमचा, लोक आमचे आणि जय जय गान आमचं, त्याच्यामुळे कुणीतरी गैरसमज निर्माण केला। आमच्या प्रभू श्री रामांच्या भक्तांना काही मार लागलेला आहे, त्याबाबत चौकशी होईल आणि कारवाई होईल। परंतु बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळेजण ताठ मानेने आज वडाळ्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जय जयकार करत चाललेत। रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषदेनं शोभायात्रेचं आयोजन केलं होतं। या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही विहिंपनं रॅली काढली। या रॅली दरम्यान पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळते। पोलिसांनी महापुरुष देवतांचे बॅनरही फाडले असा विहिंपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। दुसऱ्या समाजामधील लोकांनी निवेदन दिल्यानं परवानगी नाकारल्याचाही आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी राड्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय।